सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी शलाका ए शला बाप रे कान फुटायची वेळ आली पण हिला काही आहे का? शलाका ए शलाका शलाका कोण आहे? आई आहे आई. हा म्हणजे स्वप्न होतं. अगं स्वप्न कसली बघतेस? अगं उठ ए शलाका अगं उठ. आई झोपू दे का थोडा वेळ? थोडा वेळ कसला 10 वाजता झोपलीस तू 8 तास झोप पुरेशे. उठ बरं अगं उठ 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 अगं उठ टाइम टेबल लक्षात आहे ना तुझ्या? आई मला माहितीये सगळं नको सांगू सारखं सारखं. अगं बाई ए उठ अगं आबा वाट बघत असतील आबांबरोबर आता योगासनं करायची 1 तास हा आणि नंतर मी शलाका ब्युटी क्वीन व्हायचंय म्हणे स्लीपिंग ब्युटी आहे नुसती. आता मी तुला उठवणार नाही हा. आबा आई मग याची नाही तुला 10 मिनिटं उशीर झालेला आहे हे लक्षात ठेव. शाला का मोठं व्हायचं असेल तर पंक्च्युअलिटी इज अ मस्ट. हो 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 काय काय सांगितलं मी? पंक्च्युअलिटी इज मस्ट. हा बरोबर तुला लक्षात आलं म्हणजे जागी आहे. मला वाटतं झोपले की काय. बर बर हे घे हे बर हे व्यवस्थित कर योगासनासाठी आम्ही तयार करून ठेवायला सगळं. हा बर बर तुझी तयारी करून ठीक. आबा तुमच्या लहानपणचा अल्बम आहे? हो लहानपणचं अल्बम नाही ते योगासनाचं पुस्तक आहे. शास्त्रशुद्ध शिक्षे दिलेलं आहे तो. हा हा आता वाच बघूया काय ते. ओम इज वन सायलेबल सिम्बॉल ऑफ ब्रह्मा. ब्रह्मा जो ओम बिम तू अजून तिथपर्यंत आलेली नाही ना ते पुढचं आहे. सोपी सोपी आसनं दाखवतं हे तुला पट्ट्याला मी काय म्हणतो ते काय ग? हो खरंय आबा तुमचं. खरे आता इतकी वर्ष सांगतो तुला कधी महत्व पटलेलं आहे. तुझी सवय यायची तहान लागली की वीर खाण्याची. काय ते सोपी सोपी हात तुला करून दाखवत. हा हे लक्षात ठेव बॉडी आणि माइंड फिटनेससाठी योगासनासारखा दुसरा उपाय नाही. कळलं ना? तुला हे सोपी सोपी आसनं करून दाखवतो. आजी हे भुजंगासन आजी हे बघ वज्रासन आजी आजी सोपी आजी शुद्धिक्रिया म्हणजे असं हे करून एका एक नागपुडीन तू साखर करू शकतेस. आणि मग वज्रासनामध्ये असं बसायचं. असं वज्रासनामध्ये असं बसतायचं. हे लक्षात हे कुठे आहे बघ माझा हेच आहे असं असं बसायचं. नंतर भुजंगासन म्हणून हे सगळी सोपी सोपी आहे बरं का. हा भुजंगासन हे शलभासनाला हे दोन्ही पाय एका हाताला उचलायचे असे. याचं करायचं. आबा आबा हे करून दाखवा ना. हे हे कुठलं अरे देवा हे अर्ध मत्स्येंद्रासन. तुला अर्ध पवन मुक्तासन करू का? बरं ते अर्ध मत्स्येंद्रासन करतो. हे आता काय झालंय ते जरा मला ही सवय आहे पण बरेच दिवस केलं नाही. अर्ध मत्स्येंद्रासन आणि काय ती पाण्याने भरलेली बादली उचलली ना ते जरा डावीकडे जरा चमक भरलेली आहे. हे चमक भरली असल्यामुळे एका बाजूला असं होऊ शकतो. हे भाई आता हे असं गोल फिरायचं असं गोल फिरवून असं झालं की मग हा पाय इथं घ्यायचा बरं का. हां नितंबा खाली असा ठेवून हा पाय असं इथं ठेवून इथं हा अंगठा पकडायचा आणि हे मांडीवर गोल पण
अगं चला का काय झालं आबा? काय झालं म्हणजे काय तू काय करतेस तिकडे हा आबा मी आसन करतेय ना. अच्छा म्हणजे मला कामाला लावून तू झोपली का घाट नाही आबा, हे बघा शवासन करतेय मी. हे बघा आसन करते मनात जमा करतो तू शवासन करते तू मला त्या कामाला तू हे काय करता तू अगं हे बघ तुला मी झोपी बरं झोपली ही म्हणजे शरीराच्या वर 2 पायऱ्या दुसरं काय नाही. आता मीच योगासनं नियमितपणे करून हिला ब्युटी कॉन्टेस्टचं प्राईज मिळायला हवं. काय हरतोय आपण मॅच बघू. अरे थांब रे. काय काय म्हणतोय काय गावस्कर बघू ना. अरे वाचू दे ना मला जरा. काय हरणार ना. ओ का मला तेच कळत नाही की वर्ल्ड कप तोंडावर असताना हा न्यूझीलंडचा दौरा कशाला हवा यांना. प्रॅक्टिस रे बाबा. कप्पाळ प्रॅक्टिस. अहो गेले 6-7 महिने प्रॅक्टिसच करतायत. अजून कसली प्रॅक्टिस. अहो बाबा त्या इंग्लंड टीमचं वाचलत ना तुम्ही. 6-7 प्लेयर त्यांच्या दुखापतीने हैराण आहेत आणि आपले वेगळ्याच कारणाने हैराण. दंड भरतायत तिकडे. तो हरभजन पाहिलं गेल्या गेल्या आजारी पडला. म्हणजे काय ज्या दिवशी दौरा संपणार त्या दिवशी फिट होऊन घरी येणार. काय नाही रे अति क्रिकेटचा परिणाम आहे. हा मग मलाही तेच वाटतंय. त्याचीच भीती वाटते. नाही आपलं तसं होणार नाही. पण आपली टीम आता मस्त झाली. मी तुला सांगतो बॅटिंग लाईनअप बघ तू. म्हणजे कोणीतरी एक प्लेअर खेळला तर मॅच काढतो अशी परिस्थिती राहिलेली नाही आता. कोण कधी खेळून जाईल ना काही सांगता येत नाही. अरे हो हेही खरंच म्हणा. सिद्धू म्हणतो की इंडियन टीम इज मोस्ट अनप्रेडिक्टेबल टीम. हा सिद्धू पण ना कधी काय बोलेल काही सांगता येत नाही. माझ्या मते सिद्धू इज द मोस्ट अनप्रेडिक्टेबल कॉमेंटेटर. पण बाबा तुम्हाला नाही वाटत की इंडियन क्रिकेट टीमला हे विश्रांती देण्याऐवजी जास्त दमवतायत म्हणून. ठीक आहे रे चलतंय. नाही बाबा हे अति करून बाबा हे हरणार हे लोक. हा आणि मग कारण सांगत फिरणार. बाकी काही नाही करणार आहे. तू का पनवती लावतोयस? अरे पणवती काय खरं तेच बोलतोय. तुझा काय प्रॉब्लेम आहे. काय माहिती आहे काय हे ना प्रॅक्टिस अति करून करून हरणार आहेत आणि मग रडत बसणार आहेत. ओ बाबा सांगा ह्याला. अगं पण तू का चिडतेस उगाच चौगास. त्याला बोलू दे ना काय बोलायचंय ते. पण तो माझ्याबद्दल बोलतोय. तुझा प्रॉब्लेम काय. तुझ्याबद्दल कुठे बोलतोय. मी इंडियन क्रिकेट टीम बद्दल बोलतोय. अरे भांडू नका रे बाबा सकाळी सकाळी. बघ ऐको. अरे काय बळा मारते सांगा तिला. शलाका काय चाललंय. काय ग? अगं काय आरडाओरडा चालला तुमचा सकाळी सकाळी. आणि तो शिर्याबाना मला सारखा आत्तापासूनच हरणार म्हणून चिडवतोय. अगं तू काय चिडचिड करतेस एवढी. तो म्हणतोय म्हणून तू हरणार आहेस का. हा पण आधीपासून असं कशाला बोलायचं. शलाका हे बघ सैनिकांनी लढाईवर जाताना एकच लक्षात ठेवायचंय आपण जिंकायचंय. लोक काय म्हणतात त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. चल तू नाश्ता करून घे. हा घे ना. हे हो नाश्ता करून घे चल. आर यू सिरियस? येस आय एम सिरियस. हे मी नाही खाणार. ए हा तुझा डाएट नाश्ता आहे आणि नाही वगैरे काही म्हणायचं नाही. काल रात्री जागून मी 3 मासिकं वाचलीत फिटनेसवरची आणि हा डाएट नाश्ता केलाय. हे तू खाऊन घे. वेळ घालवू नकोस. हा आई पण हे खायचं म्हणजे. हे खायचं म्हणजे मीच दादर माटुंगा व्हायचं. कळ खाऊन घे चल. एक नाही खायचं. चल आकर आकर चल. आकर आकर आ. शलाका ए शलाका. काय हवं तुम्हाला. डबा तयार गेली आहे आहे शलाका? तुमचा. आहे ना आतमध्ये आहे. हे अगं नीट आहे ना. काय बाबा? शलाका फॉर्म नीट भरलास ना. बाबा परीक्षेला वेळ अजून. अगं ब्युटी कॉन्टेस्टचा म्हणतोय मी. हो भरला. काय आहे की तो नीट भरला नाही ना तर तेवढ्या कारणावरनं रिजेक्ट करतील. हा ए मग नीट भरा. तू काहीतरी गोंधळ करून ठेवायचे. हिला सवयच आहे तशी. ए आई ते जाऊ दे. बरं तुझी नेट प्रॅक्टिस व्यवस्थित चालू आहे ना. नेट प्रॅक्टिस. त्या शिर्यामुळे ना सगळे त्याचेच शब्द बसले डोक्यामध्ये. अगं तुझं योगा फिटनेस सगळा प्रोग्राम व्यवस्थित चालू आहे ना. हो सगळं व्यवस्थित चाललंय आणि ते सांभाळताना माझी कसरत होतीये. मग ब्युटी क्वीनची आई म्हणून मिरवायचंय मग कसरत करायला नको. करा श्यामलाबाई कसरत करा. हो मग तुम्ही मिरवणार नाही वाटतं. चल आज काय प्रोग्राम आखलाय महासाहेबांनी. सर्वात आधी छायाताईंचं ब्युटी पार्लर. हो आणि मग चपखल टेलर्स कडे जायचंय ड्रेसची मेजरमेंट्स द्यायला. अरे बाप रे म्हणजे आज मोठा प्रोग्राम आहे. चल आज संध्याकाळी मी सुद्धा तुला एक गंमत आणणार आहे. गंमत काय आहे?
आता लहान मुलीसारखं करू नको हा. अगं बाई, लहान मुलगी असल्यावर की तुम्ही गंमत नाही आणणार तिला. हे लावून घेता का जरा? हो, मी बाबा प्लीज सांगा ना काय आणणार आहे. संध्याकाळी कळेल तोपर्यंत सस्पेन्स आहे. अहो कशाला ते सांगितलं तिला? आता संध्याकाळपर्यंत ती त्याचाच विचार करत बसेल. हो पण तोपर्यंत डोकं तरी वापरेल की नाही बाबा चलो चल उशीर होतोय. सो ब्युटी क्वीन ऑल द बेस्ट. ब्युटी क्वीन, अहो आंघोळ करणार ना आज? अगं मी ते हळद आणि चंदनाचा लेप तयार ठेवलाय. हा चल 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 चल. शैला का? अगं हे काय स्विमिंग कॉम्पिटिशन आहे की फॅशन शो? आबा मस्करी करताय का? अगं मस्करी नाही ग, मस्करी कशी असेल? हे बघ, कपडे बघितले तर मला वाटलं स्विमिंग कॉस्ट्युम असेल, पण पाणी कुठे दिसत नाहीये. आणि फॅशन शो म्हणावा तर कपडे दिसत नाहीये. मला गोंधळ उडाला. आबा मी ब्युटी कॉन्टेस्टची सीडी बघतीये, मी भाग घेणार आहे ना. अरे देवा, हे असले कपडे घालून? नाही हो आबा, ही मिस युनिव्हर्स 1999 आहे. मग त्याचा तुला इकडे काय उपयोग? हो बा, उपयोग काय म्हणजे मी स्टडी करतेय ना, म्हणजे त्या मुली कशा बोलतात, कशा चालतात. अशी बरं कशाला का? शाब्बास, अशी चिकाटी हवी, चिकाटी. आता माझी खात्री झाली आहे. कसली? म्हणजे कॉम्प्युटरचा तू योग्य तऱ्हेने उपयोग करून घ्यायची. ही कोण ग? ही कोण? आबा हा, ही मिस पेरू आहे, अँजेला पेरी. अच्छा, अँजेला पेरी, मिस पेरी काय? हा, आपल्या फडक्यांच्या नातीसारखी दिसते. व नागपतीचं कसं तरतरीचे धारदार. आणि ही 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 कोण? मिस युगांडा. ही आपल्या त्या जिंतूरकरांच्या भाचीसारखा रंग आहे हिचा. अरे देवा, कुरड्या केसांच्या वेण्या बघ किती घातल्यात. एक डझनभर तरी असतील. कसं काय वेळ मिळाला? वेड्या कसल्या? वेडवली आहेत एवढ्या लहान लहान मिनी वेड्या. आबा ही सांगा बघू कोणासारखी दिसते? ही कोण ग तुझी? ती मैत्रीण बघ, बघितल्यासारखी. श्वेता, श्वेता ना? हा, श्वेतासारखी दिसते. गालाला खळी कशी पडली होती? हे काय हो आबा, माझ्यासारखी एक पण मुलगी दिसत नाही तुम्हाला, एवढ्या सगळ्या बघितल्या. आणि अगं तुझ्यासारखी दुसरी कोण दिसू शकणार? काय तरी काही विचारते तू? हा, बरोबर आहे, सोसायटीतल्या बाकी सगळ्या मुली सुंदर, मीच तेवढी. अगं नाही ग, तू गाढव आहे. तुला माझ्या बोलण्यातला भावार्थ कळला नाही. भावार्थ? कसला भावार्थ? अगं तुझ्यासारखी दुसरी कोण असणार? तुझ्यासारखी सुंदर तूच. यू आर द मास्टर पीस मेड बाय शेखर टिपरे आणि श्यामाला टिपरे. वा, मस्त आबा, मस्त. इकडे इकडे आबा. काय? आबा आपण एक काम करू, आपण तुम्हाला जज करू, म्हणजे शलाकाचा प्राइस कन्फर्म. रे बघ, मला जज करायची गरज नाही, प्राइस कन्फर्म आहे. म्हणजे आबा तुम्ही फिक्सिंग केलं की काय? गप रे. आबा सिरियसली सांगा, तुम्हाला काय वाटतं, या ती फिक्सिंग असेल का हो? तुला अशी फिक्सिंगची शंका का यावी? सगळीकडे तेच वाचतोय ना. शिवाय आता वर्ल्ड कप तोंडावर आलाय, म्हणून मला सगळीकडे असं फिक्सिंग 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 फिक्सिंग. तुला फिक्सिंगची कावीळ झाली, दुसरं काय नाही. शलाका, शलाका. शिर्या, हा, पुढे झाला. अरे शिर्या, हे बंद कसं करायचं? सावकाश सावकाश ना. अहो अरे वा, मस्तच आहे, मस्त. चावी द्याई, हा? चावी. बरं आणलं कोणी आहे? अरे यांनीच पाठवलंय. ते देऊन गेले, आता दिसलं नाही तुला? अगं शलाका, तू मिस इंडिया वगैरे झालीस ना की तुझे कपडे ठेवायला एक स्वतंत्र कपाट हवं, मोठा स्वतंत्र वॉर्डरोब, म्हणून शेखरनी पाठवलाच ना बहुतेक. अहो, आबा पण काही गरज होती का एवढा मोठा खर्च करायची? आधी शलाकाचा एवढा खर्च चाललाय, काही अडलं होतं का एवढं मोठं धूळ घरात आणायचं? ते श्यामाला तू म्हणतेस ते बरोबर आहे. अनाठाई खर्च करत असतात. मला वाटतं आबा ऑफिस मधले कुणाबरोबर तरी हे गेलेत, सचिन किंवा गवस आहेत ना, त्यांच्याबरोबर गेले, त्यांनी घेतलं म्हणून यांनी घेतलंय बस. काही अडलं नव्हतं एवढं मोठं कपाट घेण्याचं. कपाट? अरे तू नीट उभा राहणार आहे. आणि काय ग, मस्त काय कपाटासारखं कपाट ना हे. आबा तुम्ही आज त्यांना खर्चावा बरं का, असा खर्च करायची काहीही गरज नव्हती. काय गरज आहे म्हणजे? आबा
अरे शेखर, तू हे जे कपाट आणलेलं आहेस ते फारच सुंदर आहे. मजबूत आणि टिकाऊ असून त्याचा आरसा सुद्धा असा चकचकीत आहे. आम्हाला ते फारच आवडलेलं आहे. हो, छान. अरे असं काय करताय? गिफ्ट मिळालंय मला ते. अगं बाई, खरं की काय? वाव, ग्रेट बाबा, कॉंग्रॅट्स. थँक्यू थँक्यू. पण कसलं गिफ्ट? काय नाही ग, अगं काय झालं, त्या गवसनी कसलं तरी एक लकी ड्रॉचं तिकीट आणलं होतं. मी घेतलं ते आणि मलाच मिळालं बक्षीस पहिलं. अरे वा वा वा, म्हणजे अगदी शुभ शकून झाला म्हणायचा. शलाका, तुला मिळतंय आता टायटल मिस दादर माटुंगा. मग श्यामाला बाई, आता काय म्हणणं आहे तुमचं? नाही, माझं काय म्हणणं असणार आहे? अहो असं काय करताय? मग अशी आरडाओरडा करत होता, त्रागा करत होता ना. आता मला काय माहिती बरं हे सगळं. अगं घरच्या बजेटची आणि खर्चाची चिंता मला नाही का? आयुष्यपत. अरे काय झालं याला आता? ते नेट चालू राहिलं असणार. मी बघून येतो कसं बंद करतात. अगं बाई, अरे काय? बाबा. अहो आबा, सावकाश. मस्त आहे ना ग? हो. अगं चल चल लवकर चल. अशी काय चालते, पोक काढू असे चाल. आणि भित्र्या मांजरासारखी बघू नको, स्माइल ठेव. कॉन्फिडन्स. स्टेजवरून खाली पडलीस ना तरी असं स्माइल ठेवायचं. कॉन्फिडन्स नाही. चल चल, बिंदास राहा, काही होणार नाही. हे बघ शाला, हे बघ, अजिबात घाबरायचं नाही. अरे तू कशाला तिला काय नर्वस करतो? स्माइल ठेवा. तू चांगले, हे व्यवस्थित आहे. हे बघ, आपण प्रश्नांची उजळणी सगळी केली ना, ती व्यवस्थित एकदा मनाशी नीट घोकायची. हा तू अजिबात घाबरू नकोस. हा सगळं व्यवस्थित होणार. चला. पोक नको काढू ना. तू मजा लवकर काय सांगू. हे बघ, प्रश्न फार महत्वाचे असतात. ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये मार्मिक प्रश्न विचारतात, मार्मिक उत्तर द्यायची. सांग, तुला विचारलं की अणुयुद्ध टाळण्यासाठी हे युनोचे कॉफी आनंद काय म्हणतील पार्टीजना? सगळ्यांनी शांतता राखावी. चालेल ना रे? चालेल नाही. करेक्ट आहे, करेक्ट आहे, करेक्ट आहे, करेक्ट आहे. म्हणजे असं विचारलं की तुला हे प्लुटो, सॉक्रेटिस आणि अरिस्टॉटल यांच्यामध्ये काय साम्य आहे, काय सांगशील? सांग. तिघही विकेट किपर होते. करेक्ट आहे, करेक्ट आहे तिचं. बरोबर. असं काही सांग, कॉन्फिडन्स नाही सांग. बिंदास असू दे. बरोबर आहे. चालेल चालेल. तू शिरा, तिला नर्वस करू नको. डोंट वरी, डोंट वरी. आबा, आम्ही असं करतो, आम्ही पुढे जाऊन टॅक्सी पकडतो. श्यामलला तुम्ही घेऊन या मागून. हा, श्यामल आम्ही पुढे भीती होतो. वाटते आमच्याकडे बघायचं. आम्ही सगळे तिथे आहोत. हे श्यामला. Three cheers for Shalaka Tipre. Hip hip hooray! Hip hip hooray! Hip hip hooray! अगं Come काय? on, beauty queen. हस ना जरा, अशी काय बसली आहेस? चला का? अगं बघ ना, तू किती उत्साहात आहे. काय झालं तुला? हा, मी कसली ब्युटी क्वीन? रनर अप आहे मी. अगं रनर अप असलीस तरी ब्युटी आहेस ना. Come on, Shalaka. आता प्रत्येक मुलीला कसा मिळेल बरं तो क्राऊन? तू त्या पहिल्या आलेल्या मुलीला बघितलंस का? कसे टिसभर कपडे घातले होते तिने. हा, आणि शलाका साडीत काय छान दिसत होती नाही आबा? ऍब्सोल्युटली राईट. आणि बाकीच्या 25 मुली, त्यांना बक्षीस मिळालं नाही, त्यांना काय वाटत असेल बाळा? हा, का तू एक गोष्ट विसरू नकोस. कोणती विचारणार असती नाही. बरं, तू पुढे काय करणार आहेस गो? तुझी करिअर काय? तू कोण होणार आहेस? फिल्म स्टार. फिल्म स्टार. हा, अगं मग तुला मिस फोटोजेनिक आणि मिस ब्युटिफुल फेस हे तुलाच मिळाले ना ट्रॉफीच्या. त्या जास्त महत्वाचे आहे. सांगून ठेवते तुला, तू क्राऊन काय चाटायचा आहे, मरू दे तो क्राऊन. आणि दुसरं म्हणजे आता तू शेखरला हक्काने सांगू शकशील की बाबा मी फोटो सेशन करणार. खरं आहे आबा. मिस फोटोजेनिक म्हणून ज्याने स्पॉन्सरशिप दिली होती ना, तो ना फुकट इथं फोटो सेशन करणार. बघ. आणि मिस ब्युटिफुल फेसचे छाया त्यांनी स्पॉन्सरशिप केली होती ना. हो, म्हणजे वर्षभर हिला पार्लर फ्री मध्ये. मग आणखीन काय हवं ग? हा, अगं जी विजयी झाली ना, क्राऊन मिळालेली, तिला असं काय मिळणार आहे का बापडीला? हे तू लक्षात ठेव. हो, मला माहितीच नव्हतं.
आणि साडीमध्ये काय छान दिसत होती नाही शलाका? ए आणि सगळ्यात महत्वाचं तुला सांगू का, अत्यंत ढिसाळ नियोजन आणि निर्बुद्ध परीक्षक. अरे त्या मुलीला काय प्रश्न विचारले की कोजागरी पौर्णिमा कुठल्या महिन्यात येते, अरे उद्या संकष्टी कुठल्या तारखेला येतील म्हणून विचारतील काय? अरे साहित्याबद्दल काहीतरी प्रश्न विचारा, काय त्याला स्टँडर्डच नाही काय. अगदी बरोबर आहे तुझं शेखर. अरे तुम्ही योगांची नावं विचारा. ज्यांची विजयी झाली तिला योगाची नावं माहिती आहे का? काय नाही विचारलं. नुसते आपली काय ते एरोबिक्स आणि फेरोबिक्स करून चवळीच्या शेंगेसारखी लव लव करते. अरे पण मनोबल वाढवणारा योगा माहिती आहे का तुला? साडीमध्ये फारच उंच दिसत होती नाही शलाका? हा, रंग फारच खुलून दिसत होता बरं का तुला. आई ते जाऊ दे, किमान मागच्या वर्ल्ड कपला मॅन ऑफ द सिरीज कुणाला मिळाली हे तरी विचारायचं. अहो काही विचारता तो. आई हिने इतकी पुस्तकं वाचली होती, एवढ्या सिरीज पाहिल्या होत्या, सगळी मेहनत फुकट गेली तिची. फुकट कशी गेली? माझ्यात किती चेंज झाला. माझा कॉन्फिडन्स वाढला, माझं नॉलेज वाढलं. जनरल वाटणारे प्रश्न पण किती इम्पॉर्टंट असतात. मला नव्हतं माहिती भारतातलं सर्वात मोठं राज्य क्षेत्रफळाने राजस्थान आहे म्हणून. 3,42,200 किती 39 स्क्वेअर किलोमीटर्स. आणि सर्वात मोठा धबधबा आहे कर्नाटकात, जोग धबधबा, 252 मीटर्स. आणि भारतातलं सर्वात पहिलं नोबेल प्राइज मिळालं रवींद्रनाथ टागोरांना, गीतांजली या काव्यासाठी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी, सोयम तोयम तदनुम तुम तादानी.